आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। उमाताई, हा काय झालं? तुम्ही अजूनही रागावलात का माझ्यावर? म्हणजे मी त्या दिवशी थांबले नाही म्हणून? अहो नाही नाही, त्यात काय रागवायचं? नाही नाही, खरं तर त्या दिवशी माझा निर्णय चुकला। तुमचं ऐकून मी तिथे थांबायला हवं होतं, म्हणजे अजून थोडी ट्रीटमेंट करायला हवी होती मम्मावर। हो जाऊ द्या, झालं ते झालं। आता महत्वाचं काय, पेशंट बरा व्हायला पाहिजे। ते होतोय का नाही आता, मग झालं तर। हो, पण खरंच खूप वाईट वाटतंय मला। म्हणजे मी त्या दिवशी तुमचं ऐकून थांबायला हवं होतं तिथे, पण काय ना, माझ्या नवऱ्याने मला तिथून निघायची सक्तीच केली। डायरेक्ट गाडी घेऊन आम्हाला दोघींना घ्यायलाच आला, म्हणून मग मला लगेच निघावं लागलं तिथून। असू द्या लो, पण आम्हाला असं कळलंय की तुमच्याकडं गोड बातमी आहे म्हणून। हो, अभिनंदन बर का। थँक्यू नाना। बर, आता अशा अवस्थेत ऑफिसला जाऊ नका बर का, स्वतःची काळजी घ्या जरा। नाना, त्या बाबतीत तर ना मी खूप नशीबवान आहे। माझा नवरा सगळं सांभाळतो। खरं तर ना, मी आता घरी बसून माझी प्रेग्नन्सी एन्जॉय करणार आहे। बाबा, हे चांगलं आहे की, म्हणजे तुम्ही घरी बसून स्वतःची काळजी पण घ्याल आणि सुधा मॅडमची पण काळजी घ्याल। काय बी कळना झालंय। सरू हित बी येते आणि कंपनीत बी जाते, मग तिला आदित्य आणि अनुबद्दल कायच माहिती नाही। असं कसं होईल? सर, काय झालं आता? परत काय केलं तिने? सर, त्यांना मी फक्त लेटर दिला आणि एवढंच म्हणाले की तुम्ही मला कानाखाली मारल्यामुळे तुम्हाला सस्पेंड केलंय। मग काय झालं? तर त्यांनी मला परत मारलं सर, दुसऱ्यांदा। काय? तिने परत कानाखाली मारली? म्हणजे मी तिला लेटर देऊन सुद्धा तिने पुन्हा तेच केलं? नाही 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 सर, हे आता अति होत आहे सर। मी तुम्हाला सांगतो, हा इगो प्रॉब्लेम आहे सर। आता जर तुम्ही वेळीच ऍक्शन नाही घेतली ना सर, तर त्या मॅडम तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्याशिवाय राहणार नाहीत सर। कुठे ती? बोलव तिला। सर, माहित नाही, त्यांनी लेटर घेतलं आणि त्या कुठेतरी निघून गेल्या। निघून गेले म्हणजे? हा, आता सस्पेंड केलंय म्हणल्यावर घरी गेले असणार। नाही नाही, त्यांनी लेटर घेतलं आणि त्या रागात गेल्या। मला वाटतं त्या अनु मॅमच्या घरीच गेल्या असतील माझी चुगली करायला। नाही 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 सर, तुम्ही असं खचून जाऊन नाही चालणार सर। तुम्ही ना काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या। सस्पेंड केला आहात ना, आता डायरेक्ट टर्मिनेट करा। सर, तुम्ही असे शांत का बसलाय? तुम्ही डिरेक्टली डिसमिस करा त्यांना। सर, हे आता खरंच अति होतं। दुसऱ्यांदा मारलं होतं त्यांनी मला सर, आणि ज्या गालावर मारलं ना, पुन्हा त्याच गालावर मारलं त्यांनी। सर, प्लीज तुम्ही काहीतरी करा, नाहीतर माझा गाल सुजेल। शट अप! गप बस आता। काय चाललंय? काय झालं की तू रडत येते माझ्याकडे? मी काय तुझा मोठा भाऊ आहे की शाळेतला शिक्षक आहे? मला सांग, जेव्हा पहिल्यांदा सुंदरीने तुझ्या कानाखाली मारली तेव्हा मी काय केलं? मी सस्पेंड केलं की नाही तिला? केलं ना मी। मग आता जेव्हा तिने तुला दुसऱ्यांदा कानाखाली मारली तर तू काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी होतीस ना तिकडे। आलीस रडत माझ्याकडे, काय पोरखेळ चाललंय हा? अहो सर, पण मी तरी काय करणार हो? अरे काय करणार म्हणजे काय? सुंदरीने तुला कानाखाली मारण्या अगोदर माझी परमिशन घेतली होती का?
मग तू पण काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती तिकडच्या तिकडे. माझ्याकडे आलीस रडत. आणि तुम्हाला दोघांना सांगून ठेवतोय मी, माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची नाही. आणि मला शिकवायचं नाही काय करायचं काय नाही, तेवढी अक्कल नाही तुमच्यात. मला अजिबात शिकवायचं नाही, कळलं? सर सर तुम्ही कुठे निघालात सर? नाना, हे सगळं काय? अहो, आमच्या गावाकडचा मेव आहे तुमच्यासाठी. म्हणजे ह्या दिवसात आहे का नाही, चांगलंच मुलं पौष्टिक खायला पाहिजे. आणि हे समज आमच्या मंडळींनी बनवलं बरं का. अहो काही विशेष नाही, थोडे डिंकाचे आणि हाळीवाचे लाडू आहेत आणि खोबऱ्याच्या वड्या बी आहेत. उमाताई, पण हे सगळं कशाला करत बसलात तुम्ही? नाही नाही, हे तुमच्यासाठी नाहीच आहे बरं का. हे तुमच्या पोटातल्या बाळासाठी आहे, कळलं का? म्हणजे आता तुम्ही जे खाणार का नाही, ती एकट्यासाठी नाही खाणार, दोघांसाठी खाणार. तुम्हाला एक सांगू का? हं? म्हणजे तुम्ही हाफिसला जात नाही हे चांगलंच आहे, पण घरात बसून नुसता आराम करू नका बरं का. म्हणजे गरोदरपणात जेवढी शरीराची हालचाल होईल तेवढं चांगलंच असतंय. बाळाला बी चांगलं असतंय आणि डिलेव्हरी होताना त्रास बी कमी होतोय. काय झालं? म्हणजे माझं चुकलं का काही सांगायला? नाही नाही उमाताई, उलट अहो, हे सगळं सांगणारं, माझी काळजी घेणारं कोणीच नाहीये माझ्याजवळ. म्हणजे मम्मा आहे, पण मम्माला अजून बोलता येत नाही ना. माहित नाही, पण मला ना असं खूप एकटं एकटं वाटतं. अहो मग सासरकडच्या कोणाला तरी बोलवायचं ना. काय ना नाना, आमचं लव्ह मॅरेज झालंय. म्हणजे ते मला सून म्हणून स्वीकारतील की नाही अशी माझ्या नवऱ्याला भीती वाटते. असं आहे वय, जे बघा घेता एवढी चांगली सून आहे आणि तरी बी तिकडची माणसं तुम्हाला स्वीकारत नाहीत, म्हणजे कसली माणसं आहेत म्हणायची ती. एकदा का बाळ घरी आलं का नाही का समजा ठीक होते बघा, मग ती स्वीकारते तुम्हाला. अहो नाही नाही, स्वीकारावंच लागते बघा. हो नाना, खरं तर ना माझी पण तशीच अपेक्षा आहे. अच्छा अच्छा, बर. सुंदरी, काय झालं? अशी का बघतीयस त्यांच्याकडे? मला माहितीये ती तुझे मामा आहे. महादेव नानांनी सांगितलं मला. म्हणजे त्यांच्या मित्राचीच मुलगी आहेस ना तू? मॅडम सॉरी, मी त्या वेळेला तुम्हाला सांगितलं नाही. फक्त फोनवरनच माफी मागायला लावली. ते नाही नाही नाही, आता अजिबात माफी मागू नकोस त्याची. त्यावेळेस काय गोंधळ झाला होता हे मला माहिती. तू महादेव नानांना मला फोन करताना काय परिस्थिती होती हे पण मला माहिती.
आणि आता पण तू कोणत्या परिस्थितीत आहेस हे पण माहिती आहे मला. होय, मी त्याच्यासाठीच आले होते. ते मला हे पत्र ऐक ना, आपण नंतर बोलूया या विषयावर. बरं, तू बस यांच्याशी गप्पा मारत, मी छान कॉफी करून आणते. नाही नाही मॅडम, अहो तुम्ही कशाला बनवताय? थांबा मी बनवून आणते. नाही, आता मी काय म्हंटल, आज माझ्या हातची कॉफी पिऊन बघा. बस तू. मामा मामी तुम्ही इथं कसं काय अचानक? अगं त्या सुधा मॅडमच्या तब्येतीची चौकशी करायला आलतो. आणि आम्हाला आताच कळलं बरं का, तुझ्या मॅडमचे सासरची लोक आहेत का नाही, ती त्यांना स्वीकारत नाहीत. त्यांनी लव्ह मॅरेज केलं ना म्हणून. अगं पण एवढी चांगली सून आहे, तिला सासर नको मिळाला. मला काय वाटतं सुंदरी, तू आहे का नाही तुझ्या मॅडमच्या सासरच्या लोकांची माहिती काढ. मी त्यासनी भेटतो, स्वतः भेटतो आणि काहीतरी तडजोड करूयात ना मग. हो, म्हणजे आपण कशाला त्या भानगडीत पडायचं? होय की मामा, मी तेच म्हणते, तुम्ही आता कशाला एवढा विचार करायला लागलाय? हा, अगं ती पण आता आपलीच माणसं आहेत ना. तुमच्या सुंदरी इतकी सुंदर झाली नसेल माझी कॉफी, पण बघा पिऊ. नाना, मला जरा सुंदरीशी ऑफिसच्या कामाबद्दल बोलायचं होतं. तुमची कॉफी होईपर्यंत मी जरा बोलू का तिच्याशी? होय, बोला की. हा, बसा तुम्ही, मम्मा पण येईलच इतक्यात. चल. ओ, अहो ती कॉफी प्या की. गार झालं कॉफी पिल्यावर चांगली लागत नाही ती. गरम गरम कॉफी यायची. या. काय हो, इकडं कुठं? काय बायकोच्या माग माग आला तुम्ही लगेच? काय र, सरूला शोधत इथवर आलास काय? हो हो, मी सुंदरीला शोधत आलो होतो. तिला सांगायचं होतं की तयार हो, आम्हाला देवळात जायचंय. तिने मला सांगितलं होतं की ती इकडेच येणार आहे. अरे वा, चांगलं आहे की मग. सुंदरी आत्ताच गेली मॅडमच्या संकटात. मी आलोच बोलवून तिला. नाही नाही, नको नको नको. काय मला माहित नव्हतं तुम्ही दोघं इकडे असणार आहात. पण माझं एक काम करा ना, तुम्ही फक्त तिला माझा निरोप द्या की तिला म्हणावं रेडी राहा म्हणून, आम्हाला देवळात जायचं. काय मला खूप कामं उरकायची आहेत, मी लगेच पळतो. पण तुम्ही माझा निरोप नक्की द्या. ओके? अहो थांबा की, भेटून गेला असतात. प्लीज माझा निरोप द्या, मी आलोच. अहो अहो, जाऊ देल त्याला, गडबडीत असेल तो. हे असे विचित्र का वागतात? हा, आता आले सर इकडे 2 मिनिटं थांबले असते तर काय बिघडलं असतोय? तुमच्या भावाच्या पायाला का नाही भिंगरी लागली बघा. वय, त्याची त्यानंच घेतली बांधून. शपथ, काय वाचलो आज. महादेव भाऊजी आणि उमाताई काय करतायत पण इथे? कसे काय आले तिकडे माझ्या घरी?
नाही पण ते जाऊ देत. हा विचार नको करत बसायला इथे. पहिल्यांदा इथून निघूया. अहो सुद्धा मॅडम, तुम्हाला असं स्वतःच्या पायावर चालत येताना बघून किती आनंद झाला सांगू तुम्हाला. लई भारी वाटलं बघा. पाय पडू. सुद्धा मॅडम, तुम्हाला आठवलं का आपण कुठे भेटलो होतो ते? म्हणजे काय, तुम्ही पूजेच्या यायला आलता ना तेव्हा बघितलंय. हो नाही, आम्ही त्याच्या आधी भेटलोय. असं होय. होय. मी मॅडमना आत घेऊन जाते, चालून थकल्या तू. बर चालते. बसा बर का तुम्ही. होय. चला मॅडम. हे बघा कलेक्टर बाई, ऑफिसमध्ये काय काय झालंय हे मला माहिती, पण मला नवल या गोष्टीचं वाटतं. शनायाच्या बाबतीत जर माझं असं काही झालं तर तू मला शांत राहायला सांगायचीस. मग तुझं असं कसं झालं? तर शनायाने एवढं काय काय करून सुद्धा तू तिला ऑफिसमध्ये ठेवलंस आणि आता एवढ्याशा कारणासाठी तिच्या कानाखाली मारलीस. मॅडम हे तुम्हाला कोणी सांगितलं? नवऱ्याने सांगितलं माझ्या. म्हणजे मला हे लेटर देणार हे बी तुम्हाला सांगितलं होतं? हो, म्हणजे त्याने कारण असं सांगितलं की शनाया काहीतरी पोलिसांकडे जाणार म्हणत होती. आता ती पोलिसांकडे गेल्यानंतर पोलीस ऑफिसमध्ये येणार, चौकशी होणार, या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तो म्हणाला की आपण सुंदरीला 2 दिवस सस्पेंड करूया. पण खरं सांगू का, मला असं वाटतंय आधीने हे सगळं चेक करण्यासाठी केलं असेल. काय चेक करण्यासाठी? का म्हणजे आता आधीला मी सगळे अधिकार दिलेत ना, हे सगळं बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी तो करत असेल. पण या सगळ्यात उगाच तुला बळीचा बकरा बनवलं गेलं. सुंदरी, त्याबद्दल मी तुला सॉरी म्हणते. मी परत येईन ऑफिसमध्ये चार्ज घेण्यासाठी. त्या शनायाला काढून टाकण्यासाठी का होईना मी ऑफिसमध्ये येणार आहे. सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास होतोय ना खूप? नाही मॅडम, तुम्ही उगाच मनाला लावून घेताय. आणि तसं बी मला आता कळलंय हे का चाललंय आणि काय चाललंय. बरं ते सोड, आपण कायम वाईटातून चांगलं शोधूया. आता 2 दिवस सुट्टी मिळाली ना तुला, छान नवऱ्यासोबत गप्पा मार, बाहेर कुठेतरी फिरायला जा. तुम्ही तो दुबईवरून आलाय ना, तेव्हापासून तुला वेळ पण मिळाला नसेल. कुठेतरी पिकनिकचा प्लॅन करा ना दोघं, फिरून ये मस्त. काय बरेच चला, ते दोघं खाली थांबलेत ना. अरे हो, विसरलेस मी. चल. मम्मा आली नाही का अजून? अहो नाही, आलत्या त्या. तुमच्या मावशी आत्ताच आत घेऊन गेल्या त्यांना. अच्छा, चालत आली होती ना? वय तर चालतच आल्या. हा म्हणजे काठी घेतली होती पण स्वतःच्या पायाने चालत आल्या बघा. अहो किती भारी वाटलं म्हणून सांगू तुम्हाला. आणि सुंदरे, अजून कोण आलं तर ओळख? कोण? अगं वळीक तर. अजून कोण येणार होतं मामा? अगं तुझा नवरा आला होता आता इथं. असंच झालं आमचं बी. आम्हाला बी धक्का बसला. पण ते तुम्ही कुठेतरी मंदिरात जाणार होता ना, त्याचा निरोप द्यायला आलती. अहो नाना, मग हाक मारायची ना आम्हाला. मी अजून हिच्या नवऱ्याला बघितलं सुद्धा नाहीये. का नाही बोलवलं आम्हाला? अहो मी बी थांबा म्हणलं होतं पण थांबलेच नाही.
हिची तसाच वागतात बघा. म्हणजे घराकडे बी थांबत नाहीत, इथे बी थांबले नाहीत. आता हापिसात तरी थांबतात का इकडे तिकडे फिरतात कोणाच ठाऊक. बर सुंदरी, चला आवरा आता. काय आता तुझ्या नवऱ्याने एवढी येळ काढली मंदिरात जाण्यासाठी, तर त्या येळेचा सदुपयोग करा नाही का? हा, नाही मामा, तुम्ही व्हा पुढं. माझं जरा काम आहे मॅडम सोबत, ते करून मी मागणं येते की. हा, बरं चालतंय की. काय हो कलेक्टर बाई, आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही असंच पाठवताय? काही नाही आहे नाना, तुम्ही जेवूनच जायचंय आज. नाही नाही, आता जेवणाचं काय काढू नका. उमाताई, अहो खरं तर मी तुम्हाला जेवायलाच बोलवणार होते, पण आता तुम्ही आणायचा आलाच आहात तर जेवण करूनच जा ना. नाही पण आम्ही समधी कुठं आलोय तेव्हा? मोर्चा वेळेला येऊ का नाही तेव्हा आम्ही समधी येऊ, तेव्हा येतो जेवायला. पण नक्की ना? वय वय, नक्की नक्की. हे बी बरोबर आहे, म्हणजे आम्ही घरी काय सांगून आलो नाही ना. चला येऊ का आम्ही? हो. चल सुंदर. मामा तुम्ही व्हा पुढं, माझं एक जरा काम आहे तेवढं करून येतो मागून. चालतंय. हा, चला. अगदी थोडक्यात वाचलो आज. थोडा जरी आधी आलो असतो किंवा थोडा जरी नंतर आलो असतो आणि बाहेर अनु आणि सुंदरी बसलेल्या दिसल्या असत्या तर माझं काही खरं नव्हतं. पुढचे सगळे प्लॅन्स फ्लॉप झाले असते. नाही, हे फार होतंय. म्हणजे आतापर्यंत फक्त सुंदरी एकटीच येत होती अनुच्या घरी. आता महादेव, भाऊजी, उमाताई एक ठीक आहे, पण काय सांगावं, उद्या सुंदरीची आई आणि आजी येऊन बसतील अनुच्या घरी. नाही, आता याच्यावर काहीतरी कायमचा उपाय केलाच पाहिजे. हे सगळं थांबवलं पाहिजे. काय करावं? कृष्णा म्हणतो तेच बरोबर आहे. पास, आता सांगून टाकावं हे सगळं अनुच्या समोर बसून. जसं तिला प्रपोज करताना गुडघ्यांवर बसलो होतो ना, तसंच हे सगळं सत्य गुडघ्यावर बसून सांगून टाकावं तिला. गुडघ्यांवर बसावं आणि तिची माफी मागावी. नाही, आता नको. ऑलरेडी तिची प्रकृती नाजूक आहे. तिच्या पोटातल्या बाळाला धोका आहे, डॉक्टरांनीही सांगितलंय. नाही, एक काम करतो, सुंदरीला सांगतो तिला सांगायला. नाही पण नकोच, कोणीच सांगायला नको. तिच्यासमोर माझी मान खाली जाता कामा नये.